नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक्सप्लोरिंग सागा या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही पाहत आहात माझी माहूरवारी या सिरीजमधला हा दुसरा व्लॉग, ज्यामध्ये आपण आलेलो आहोत औंढा नागनाथ या ज्योतिर्लिंगाला. दुसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त आज मी तुम्हाला वैजनाथ या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडवणार आहे. हे मंदिर तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आम्ही आलोय परळी वैजनाथ. परळी वैजनाथ मध्ये नुकतीच एंट्री करतोय. लक्ष्मीकांत प्यारेलाल के साथ मिलकर परळी वैजनाथचा हा लोकप्रिय गीत 250 से भी ज्यादा चूड़ी परळीच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की आपण त्वरितच आपल्या चेहऱ्यावरती पाणी मारून तयार राहायचंय. आता इथे थोडक्यातच श्री शंभू महादेवांचं मंदिर आपल्याला दिसेल आणि आपल्याला दर्शनासाठी जायचं आहे. त्यामुळे आपण आळसलेल्या भावनेने, अर्धनिद्रस्त भावनेने देवाकडे जायचं नाहीये. सर्वांना विनंती आहे. काय ते आप्पा दिसतंय का त्याच्यात? काय नाही. थोडक्यात आपण बरेच खेळत आपण निळ्या दिसलं इथं काहीतरी इलेक्शन होती. मी वाचा कुठं काहीतरी आपल्या उजव्या हाताला आता चला इकडून आले का मला परळी वैजनाथांचं हे भव्य असं मंदिर. श्रावण महिना आलेला आहे, त्याच्यामुळे श्रावणातली ही तयारी आहे. इकडे महिला वर्गांसाठीची दर्शन रांग आणि इकडे पुरुष वर्गासाठीची दर्शन रांग, ही सगळी तयारी येत्या श्रावण महिन्यासाठी.
आतमध्ये एंट्री केली होती आणि पलीकडनं बाहेर आलो. शंकरला प्रदक्षिणा घालूनही म्हणतात, त्यामुळे अर्ध प्रदक्षिणेमध्ये इथे तुम्हाला बाहेर जाण्याचा मार्ग दिलेला आहे. इथनं तुम्ही बाहेर पडता. अतिशय शांत सुंदर वातावरण, अतिशय शांततेत आणि डिवाईन वातावरणामध्ये, पावित्र्यामध्ये तुमचं दर्शन होतं. आणि हे मंदिर परिसर आणि आजूबाजूची स्वच्छता अतिशय सुंदर आहे. त्याच्यामुळे ह्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जास्त असा वेळ लागत नाही. पण तुम्ही जर श्रावण महिन्यामध्ये आलात, महाशिवरात्रीला आलात, तर इथे तुम्हाला तासन तास उभं राहून दर्शन घ्यावं लागू शकतं. कदाचित तुमचा एक पूर्ण दिवसही दर्शनासाठी जाऊ शकतो. आज आता धन्यवाद दर्शन झालेलं आहे, ते 5च मिनिटांमध्ये दर्शन झालेलं आहे. पण श्रावण महिन्याची पूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे. इथनंही डायरेक्ट तुम्ही गर्भगृहात प्रवेश करू शकता. इतर वेळी ज्यावेळेस गर्दी नसेल त्यावेळेस इकडनं तुम्ही डायरेक्टली गर्भगृहात प्रवेश करू शकता. आता याच्या आजूबाजूला कुठली कुठली मंदिर आहेत तिथे श्री कुबेरेश्वर महाराजांचं मंदिर आहे या ठिकाणी. तसेच त्यांच्या बाजूला कृष्णेश्वर मंदिराची प्रतिकृती लिंग या ठिकाणी ठेवलेलं आहे, जे मी तुम्हाला मगाशी दाखवले. त्यानंतर त्र्यंबकराज महाराजांचं प्रातिकृतिक या ठिकाणी ठेवलेलं आहे. हे त्र्यंबकेश्वर महाराज यांची प्रातिकृतिक सुंदर या ठिकाणी ठेवण्यात आली. अधिक याच्या मागेच असे विविध प्रकारचे दरवाजे या ठिकाणी. तर हे काय होतं, तर पूर्वीची कदाचित ही निवासस्थाने असावीत. ज्यावेळेस ऋषीमुनी महाराज संत महात्मे या ठिकाणी येत असतील त्यावेळेस या ठिकाणी त्यांना सोय असेल. आणि इथे नारद मुनींचं एक छोटंसं मंदिर आहे. नारद मुनींचं मंदिर आहे. आणि मंदिर हे बंद आहे. हे खोल्या आहेत, आयुर्वेदाच्या खोल्या आहेत. तर इथे मी काय साहित्य ठेवलं इथे पाहिलं तर तुम्ही हे राहण्याची जागा आहे. इथे कुठल्याही पद्धतीचं देव वगैरे किंवा गणपती वगैरे असं नाही, राहण्याची जागा आहे. कदाचित इथे होम हवनही होत असावी, सांगता येते, असू शकतं. त्यासाठी अधिक अभ्यासाची गरज आहे. इथे नारद मुनींचं एक छोटंसं वास्तव्याचं, त्यानंतर इथं वरुणेश्वर महाराजांचं लिंगात्मक प्रातिकृतिक या ठिकाणी आहे वरुणेश्वर महाराज. आणि त्यानंतर परत एकदा असे हे छोटे छोटे दरवाजे या ठिकाणी आहेत. पूर्ण परिसर मी तुम्हाला दाखवलेलं. इथनं बाहेर पडण्याचा मार्ग. परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग आहे का, याच्यावरती तुमचा काय अभ्यास आहे ते तुम्ही नक्की सांगा. कमेंट करून तुम्ही सांगू शकता. आणि हे बाहेरचा परिसर इथे आता पूर्ण स्वरूपात श्रावण महिन्याची तयारी चालू आहे. आता दीपोत्सव येऊ घातलाय, म्हणजे ज्याला आपण नाटक म्हणतो, ज्याच्यात ते दिवात्सव सुद्धा लोकांनी साजरे केलेले दिसतात. हे का हिंदू संस्कृतीमध्ये दीपोत्सव म्हणतात. इथे बसण्याची, विश्राम करण्याची सुद्धा सोय केलेली आहे. जर कोणाला काही त्रास झाला रांगेमध्ये तर इथे ते विश्राम करू शकतात. आणि हे मुख्य रांग. पलीकडनं आपण गेलो होतो, आता इथून बसत उठत ही रांग गाभाऱ्यापर्यंत जातो. इकडनं बाहेर पडलो, तिथनं आपण आतमध्ये गेलो होतो, परिसरामध्ये आपण जाऊन पोहोचतो. इथं अन्नछत्र पण आहे. आता हे कधी ओपन असतं हे मला माहित नाही, कारण जेव्हा जेव्हा मी आलो तेव्हा ते मला काय वगैरे दिसलं नाही.
ते भारतात तिकडे अशा पद्धतीचं हे पूर्ण ज्योतिर्लिंग या ठिकाणी आहे. परळीमध्ये आहे, परळी गावामध्ये आहे. इथे 12 ज्योतिर्लिंगांमधील एक ज्योतिर्लिंग असं मानलं जातं. मी पुन्हाही तेच सांगतोय, याच्यावरती कुठलीही पुष्टी नाही. याच्यावरती 2 मतं आहेत. काही जणांचं म्हणणं आहे हे 12 ज्योतिर्लिंगांमध्ये येतं, काही जणांचं म्हणणं आहे हे येत नाही. त्याच्यावरती आपण बोलणं उचित नाही, योग्य नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही सांगा की तुम्हाला काय वाटतं, हे 12 ज्योतिर्लिंगामध्ये आहे का? असेल तर त्याचा दाखला तुमच्याकडे असेल तर तो द्या. पण हे देवस्थान खूप सुंदर आहे. इथलं वातावरण खूप सुंदर आहे. पिंड खूप सुंदर आहे, मन प्रसन्न करणारी आहे. त्याच्या बाहेर लाकडी काम जे केलंय सभा मंडपामध्ये तेही सुंदर आहे. सो तुम्ही एकदा इथे येऊन भेट दिलीच पाहिजे. ते ज्योतिर्लिंग असो किंवा नसो. हे महाशिवाचं शिवालय आहे, महादेवाचं शिवालय आहे, शंभू महादेवाचं स्थान आहे. त्यामुळे तुम्ही इथे एकदा तरी भेट दिलीच पाहिजे. तुम्हाला हा सगळा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून आम्हाला कळवा. काही माहिती द्यायची राहिली असेल तर तीही सांगा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.